सरोज सर्वांच्या नजरा लपवत सिक्रेटली संगीताच्या रूम मध्ये येत असते. येत असताना आपल्याला कोणी बघतंय की नाही याची सुद्धा तिने खात्री करून घेतलेली असते. आजूबाजूला कोणीच नसतं. सरोज ही गुपचूपपणे आता संगीताच्या रूम मध्ये येते. रूम मध्ये आल्यानंतर मात्र ती संगीताचं कपाट चेक करू लागते. तिला आता बारकाईने सगळं कपाट चेक करायचं असतं. त्याच्यामध्ये काही मिळतंय का याच्यासाठीच ती आता ती बघत असते. तर तिच्या समोर एक अशी गोष्ट येते ज्याने आता पूर्ण सरोजच हादरून जाते. सरोजला आता खूप मोठा धक्का बसलेला असतो. गोष्ट असते 5 वर्ष जुनी. 5 वर्षापूर्वी अद्वैत कडून घडलेल्या ऍक्सिडेंट मध्ये जी व्यक्ती एक्सपायर झालेली असते ती व्यक्ती दुसरी तिसरी नसून कलाचे काकाच असतात. आणि आता हे बघून मात्र सरोजला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. तर मित्रांनो, या आजच्या ट्विस्ट एपिसोड मध्ये तुम्हाला अशाच प्रकारचा खतरनाक ट्विस्ट बघायला मिळणार आहे. मित्रांनो, सदर स्टोरी ही या मालिकेच्या रिमेक मधून घेण्यात आलेली आहे. सदर मालिकेचे एकापेक्षा अधिक रिमेक असल्यामुळे वेगवेगळ्या सिरियल मधून संदर्भ घेण्यात आलेला आहे. तरी अशाच प्रकारे घडेल असं नाही, परंतु या मालिकेची दिशा आणि दशा याच पद्धतीने असण्याची संभाव्य स्थिती असल्यामुळे आजचा हा ट्विस्ट आम्ही तुमच्या समोर सादर करत आहोत. तर मित्रांनो, आपण आतापर्यंत बघितलं की कशा प्रकारे अद्वैतला आता एक गोष्ट कळून चुकलेली असते की कलावरती त्याचं प्रेम आहे. त्याला आता या सगळ्या गोष्टी कळालेल्या असतात. सुरेशचं मध्ये येणं आणि त्याने आता कलाला प्रपोज करणं हे मात्र आता अद्वैतला कोणत्याही कारणास्तव ऍक्सेप्ट नसतं. त्याच्यामुळेच तो आता धडपड करायला लागलेला असतो. अद्वैत जेव्हा एकट्यात बसलेला असतो तेव्हा मात्र त्याने आता पूर्णपणे जाणून घेतलेलं असतं. त्याला समजलेलं असतं की नाही, माझं कलावरती प्रेमच आहे आणि आता मात्र मला डिवोर्स नकोय हे आता त्यांनी मनाशी पक्क केलेलं असतं. आतापर्यंत त्याला नेहमी असं वाटायचं की मी माणुसकी म्हणून करतोय, माझं प्रेम नाहीये कलावरती. परंतु जेव्हा आता त्याची गाडी अडकायला लागलेली असते कलाविना आणि कला जेव्हा दुसऱ्या सोबत तो बघतो तेव्हा मात्र त्याला आता हे काही सहनच होत नसतं. त्याला एक गोष्ट कळून जाते की नाही, आता मला जे काही करायचंय ते कलासाठी करायचंय आणि कलाच माझी पार्टनर राहायला पाहिजे आणि मला हा डिवोर्स नकोय. परंतु आता डिवोर्सला सुरुवात झालेली असते. सरोजने या गोष्टीची प्रचंड खात्री घेतलेली असते की नाही, काही करून आता डिवोर्स हा होणारच. आता मात्र आपल्या आईशी लढायचं कसं, आईला तर दुखवावं लागेल या गोष्टींची चिंता ही आता अद्वैतला सतावत असते. आता होतं असं, खऱ्यांच्या घरातून आमंत्रण मिळतं. आबांना आमंत्रण आलेलं असतं की घरी एक पूजा आहे आणि या पूजेला तुम्ही यावं असं आता संगीताने आमंत्रण हे आबांना पाठवलेलं असतं. ऍक्च्युली हा एक पार्टच असतो प्लॅनिंगचा. परंतु आता त्यासाठी आबा म्हणत असतात की आपण खऱ्यांच्या घरी जाणार आहोत. सरोज म्हणत असते की नाही, आपण त्यांच्या घरी त्यांच्या दाराची पायरी सुद्धा चढायची नाही आणि आपल्याला त्यांच्या घरात जायची काहीच गरजच नाही, त्यांची लायकीच नाही आणि तसाही आपला संबंध तुटतोय त्यांच्याशी. आबा मात्र म्हणत असतात की अगं सरोज, परंतु हा कदाचित पाहुणचार शेवटचा असावा आपला. कदाचित यानंतर कोणत्याही पूजेला ते आपल्याला बोलवतील असं मला वाटत नाही. परंतु आता आपल्याकडे हा एक शेवटचा मोका आहे का जिथे आपण सहकुटुंब सहपरिवार सर्वजण खऱ्यांच्या घरी जाऊ शकू. आणि त्यामुळे मला असं वाटतं आपण सर्व खऱ्यांच्या घरी जाऊया आणि त्यांच्या पूजेला आपण हजर राहूया. कदाचित ही शेवटची पूजा असू शकते. तेव्हा मात्र आता अद्वैत देखील म्हणत असतो की हो, जाऊयात आपण. त्यामुळे आता आबांची ही गोष्ट ऐकावी लागते आणि सरोज आणि अद्वैत हे सर्वजण आता खऱ्यांच्या घरी जायला रेडी असतात. अद्वैतला मात्र आता डोक्यामध्ये सतत एकच गोष्ट फिरत असते, ते म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने सुरेशला बोलताना बघितलं होतं. सुरेश ज्या पद्धतीने म्हणाला होता की मला कलावरती खूप प्रेम आहे आणि मी तिला प्रपोज करणार आहे. एकदा की अद्वैत सरांचं आणि तिचं डिवोर्स झालं की तो तिला किती सुखात ठेवील या सगळ्या गोष्टी तो बोलत असतो. तो त्याच्या मित्राला सांगत असतो की मी तिला खूप खुश ठेवील आणि कलाचा आनंद ऐश्वर्य संपत्तीमध्ये नाहीच आहे. तिला कधी पैशाचा लोभच नव्हता, ती मुलगीच वेगळी आहे. तेव्हा मात्र सुरेशचा मित्र म्हणत असतो की खरंच बाबा, काय मूर्ख माणूस आहे ना तो. त्याने एक अशी मुलगी गमावली आहे जिच्यामध्ये कोणताही पैशाचा स्वार्थ नव्हता. अगदी ती मुलगी ग्राउंडेड आहे आणि तरी सुद्धा त्याने तिच्यासोबत डिवोर्स घेतला. किती मूर्ख माणूस आहे ना तो. तेव्हा सुरेश मुद्दाम म्हणत असतो असंच असतं, पैशावाल्याला पैशावालेच लागतात. विचारवंत थोर महान विचाराचे लोक त्यांना कधी पटतच नाही आणि तेही चांगलंच झालं म्हणा. तिचा डिवोर्स होतोय म्हणून निदान मी तिच्याशी लग्न करेल आणि मी तिला सुखी ठेवील याच्यामध्ये कोणतीही शंका नाही. आता हे बोलणं अद्वैतने त्यावेळेस ऐकलेलं असतं. अद्वैतने बारीक निरीक सगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतात. त्यांचं इन डिटेल मधलं सगळं बोलणं जेव्हा त्याने ऐकलेलं असतं तेव्हाच मात्र त्याच्या मनावरती
परिणाम झालेला असतो की कलाच्या जवळ कोणीतरी येतंय तेव्हाच त्याला त्रास का होतोय, या सगळ्या गोष्टींची जाणीव आता अद्वैतला झालेली असते. आणि अद्वैत त्याच्याचमुळे आता विचार करत असतो की नाही, आता मला कलाला मिळवल्याशिवाय जमणार नाही, आणि त्यामुळेच त्यांनी हे सगळं केलेलं असतं. आता इकडे दुसरीकडे कला, काजू, संगीता हे सर्वजण आता पूजेची तयारी करत असतात. घरामध्ये पाहुणे येणार असतात, त्याच्यामुळे त्यांनी आता घरामध्ये जमल तितकी सजावट देखील केलेली असते, सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. आता मात्र पाहुणे येणार आहे याच्यासाठी संगीता खूप काळजी करत असते. तेव्हा कला म्हणत असते की आई, अगं इतकं काय करतेस तू. तेव्हा मात्र आता संगीता ही जरा जास्त एक्साइटेड असते की सरोज मॅडम येणारे, आबा येणारे, आणि ह्या गोष्टीचं बघून जरा कला म्हणत असते की अगं आई, तू त्या घरातल्या लोकांसाठी इतकी का आनंदी होते, इतकी का खुश होते, येता येते त्यांच्या घराशी संबंध तुटणार आहे आता आपला. तेव्हा मात्र संगीता म्हणत असते की अगं हो, तुटणार तर आहे संबंध, परंतु निदान आता हे शेवटचं काम आहे ना, एकतर कार्य होऊन जाऊ दे. तेव्हा मात्र आता कलाला हे ऐकावं लागतं आणि आता कलाही घरामध्ये हे सगळं काही प्रिपरेशन करायला सुरुवात करते. आता मात्र आबांते ते रात्रीच्या वेळी येणार असतात, परंतु अजून दिवस पूर्ण बाकी असतो. अद्वैतला आता असं वाटत असतं की कला पाहिजे तर माझ्यासोबत पाहिजे, आणि आता कलाला माझ्यासोबतच ठेवलं पाहिजे. त्याच्यासाठी आता तो एका व्यक्तीची मदत घेतो, ती म्हणजे त्याच्या वकिलाची. आता मुद्दामच तो वकिलाकडे जातो आणि तो त्याला सगळी गोष्ट समजून सांगतो. म्हणत असतो की माझा डिसिजन जरा बदललाय, मला आता कलासोबत राहायचंय. तेव्हा मात्र तो वकील म्हणत असतो की आता कसं शक्य आहे ते, तुम्ही डिवोर्सची केस फाईल केली आहे आणि आता ती केस ऍक्सेप्ट सुद्धा होईल इतके जास्त आर्ग्युमेंट मी केलेत, आणि तुम्ही आता ह्या मुवमेंटला म्हणताय की ती केस आता तुम्हाला वळवायची आहे. ठीक आहे, आपण वळू शकतो, त्यात काही प्रॉब्लेम नाहीये, कोर्ट आपल्याला चान्स देतं, परंतु तुमच्याकडे एक लीगल राईट आहे, ते म्हणजे तुम्ही एका महिन्याकरता खऱ्यांना तुमच्या घरी घेऊन येऊ शकता आणि तुम्ही दोघेही सोबत राहू शकता. त्याच्यामध्ये तुमचं जर जमलं, दोघांना काही कंप्लेंट नसल्या, तर हे लग्न आपण कंटिन्यू करू शकतो. परंतु तुम्हाला जर आता डिवोर्स घ्यायचा असेल, तुम्ही जर सेपरेट राहत असाल, तर मात्र आता हे सगळं अवघड आहे. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की नाही, मला काही करून आता खरेला माझ्या घरी सोबतच आणावं लागेल. आता अद्वैतला असं वाटत असतं की कला जर तिकडं राहिली तर मात्र त्याच्या हातातून कला निघून जाईल आणि तो सुरेश का कोण आहे तो माझी कला पळवून घेऊन जाईल आणि तो मात्र तिला इम्प्रेस करेल असं त्याला वाटत असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याला वाटत असतात कारण की त्याच्या मनात कुठेतरी भीती असते की नाही, नको, कशाला, की आता या सगळ्या गोष्टी पुढे व्हाव्यात म्हणून. त्याच्यामुळेच त्यांनी आता हे सगळे प्रयत्न सुरू केलेले असतात. आता अद्वैत काय करतो, अद्वैत कलाला बोलावून घेतो आणि त्याने आता वकिलांच्या चेंबरमध्ये कलाला बोलवलेलं असतं. कला म्हणत असते की मला यायला टाइम नाहीये, परंतु अद्वैत म्हणत असतो की प्लीज खरे, जरा इमर्जन्सी आहे, तू लवकर ये. तेव्हा मात्र आता कला देखील तिथं आलेली असते. कला जेव्हा त्या ऑफिसमध्ये येते तेव्हा मात्र कलाला ते वकील म्हणत असतात की आता कोर्टाकडून तुम्हाला आदेश आलेले आहे, तुम्हाला एका महिन्याकरता सोबत राहायचं आहे, त्याच्यानंतर जो काही निर्णय आहे तो घेण्यात येईल. तेव्हा मात्र आता कला म्हणत असते की असं कसं. तेव्हा मात्र आता ते वकील म्हणत असतात की हे बघा, आता हा नेमका कायद्याचा प्रश्न आहे, कायद्याकडून नोटीस आली की आम्ही तुम्हाला ती वाचून दाखवतो, तुम्ही दोघांनाही या गोष्टी माहिती असणं फार गरजेचं आहे. कोर्टाने तुम्हाला 1 महिना सोबत राहण्याचे आदेश दिलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला आता दोघांना सोबतच राहावं लागेल. 1 महिना तरी तुम्हाला वाट बघावी लागेल, त्यानंतर पुढे जे काही आहे ते प्रोसीड होईल. तेव्हा मात्र आता कलाला देखील ऐकावं लागतं. कला जास्त डोकं लावत नाही आणि कलाला आता पुन्हा घरी जायचं असतं. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की चल, मी खरे तुला घरी सोडतो, परंतु आता कला म्हणत असते नाही, नको, मी जाईल माझी रिक्षाने. तेव्हा मात्र आता अद्वैत असं जेव्हा बोलत असतो तेव्हा मात्र कला खूप ॲटिट्यूड दाखवत असते, म्हणजे थोडक्यात तिला काही फरक पडत नाहीये. अद्वैतची ती खूप नॉर्मली बोलत असते, ती त्याच्यावरती चिडतही नसते, रागवतही नसते, एकदम फ्रँकली जसं ती एखाद्या अनोळखी व्यक्तीला बोलते तसं बोलत असते. आता अद्वैतला ह्या गोष्टी खूप खटकत असतात की कला माझ्याशी असं का बोलतीये, म्हणजे हिच्याकडे आता ही रागवत पण नाहीये. कलाला राग निर्माण व्हावा, अद्वैतला आता झटका बसलेला असतो. ते म्हणजे कला माझ्याशी बोलते तर अशी का बरं बोलतीये, म्हणजे तिला माझ्याबद्दल काही वाटत नाहीये का. पहिल्यांदा माझ्याशी भांडायची, माझ्यावरती रागवायची, रुसायची, तिच्या चेहऱ्यावरले हावभाव सगळंच बदललंय. आता मात्र अद्वैतला खूप जास्त ब्लँक वाटायला लागलेलं असतं. सुरुवातीला त्याला सगळ्या गोष्टी ठीक वाटायला लागलेल्या असतात, परंतु आता मात्र त्याला काही ठीक वाटत नसतं. त्याला फार वाईट वाटत असतं की कला माझ्याशी अशा पद्धतीने वागते आणि कला अगदी काहीच भाव देत नसते अद्वैतला. त्याच्यामुळे अद्वैतला देखील कळत असतं की नाही, आता कलाच्या मनात जर जागा निर्माण करायची आहे
तर मात्र मला काही ना काहीतरी करावंच लागेल. परंतु आता मात्र तेवढ्यातच तिथे एंट्री झालेली असते सुरेशची. सुरेश तिथे आलेला असतो. कलाला म्हणत असतो की चल कला, मी तुला सोडतो घरी. तरी देखील कला म्हणत असते की अरे नाही, मी जाईल रिक्षाने, तू नको काळजी करू, मी जाईल रिक्षाने. तेव्हा मात्र कला म्हणत असते की मी निघते आता. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की चल ना, खरे मी तुला सोडतो ना घरी माझ्या कारमध्ये. तेव्हा मात्र आता सुरेश हा बाईक घेऊन आलेला असतो आणि आता अद्वैतला खूपच जास्त वाईट वाटत असतं की आता मात्र कला सुरेशच्या बाईकवरती बसून जाणार आणि ती जर गेली ना तर मात्र प्रॉब्लेम होईल. तेव्हा मात्र आता अद्वैत म्हणत असतो की नाही खरे, मी सोडतो तुला, तू अजिबात काळजी करू नको, हो तर मी पण बाईक घेऊ का. तेव्हा मात्र आता कला म्हणत असते की अरे, तेव्हा मात्र अद्वैतला कला म्हणत असते की नाही, नको, नो थँक्स. असं म्हटल्यानंतर मात्र आता अद्वैतला काय डोकं चालवावं हेच कळत नसतं. इकडे सुरेश म्हणत असतो अगं कला, मला संगीता काकूंना देखील भेटायचंय, चल ना. तेव्हा मात्र आता कला म्हणते की अच्छा, तुला घरी पण यायचंय होय, चल मग, काही प्रॉब्लेम नाही. आणि असं म्हणतच आता कला ही सुरेशच्या गाडीवरती बसलेली असते आणि ती जेव्हा गाडीवरती बसते तेव्हा मात्र अद्वैतला मात्र खूप जास्त जलन होत असते. अद्वैतचं तोंड अगदी लहान मुलासारखं झालेलं असतं. तो अगदी आता बारीक तोंड करून बघत असतो. त्याला एक गोष्ट लक्षात आलेली असते की त्याच्याकडून जी जीवनात घडली आहे ती फार मोठी चूक घडली आहे. त्याने त्याच्या अर्धांगिनीला, त्याच्या बायकोला एका वेगळ्या दृष्टीने आजपर्यंत तो बघत आलेला असतो आणि या गोष्टीचा त्याला आता प्रचंड त्रास व्हायला लागलेला असतो. खरं तर त्याला त्याची जाणीव देखील झालेली असते की ह्या गोष्टी का महत्त्वाच्या असतात. ॲक्च्युली त्याला या सगळ्या गोष्टी फ्री मिळालेल्या असतात, त्यामुळे मात्र तो त्या गोष्टींची कधीच कदर करत नसतो. आता मात्र त्याला प्रचंड एकटं वाटायला लागलेलं असतं. कोणत्याच गोष्टीमध्ये त्याला आता रस उरलेला नसतो. कॉफी सुद्धा तो आता पित नसतो, कारण की त्याला मात्र आता कलाच्याच हातची कॉफी आवडत असते. त्याने कॉफी सुद्धा आता सोडून दिलेली असते. आता मात्र त्याला प्रचंड वाईट वाटत असतं आणि या गोष्टीचा आता तो विचार करतो की मी जर आता खऱ्यांच्या घरी गेलो नाही तर मात्र हा तिला प्रपोज करेल आणि ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी आता तो करायला सुरुवातच करील. तो कलाला इम्प्रेस करतो की काय. या सगळ्या गोष्टींची भीती आता अद्वैतच्या डोक्यात येते. अद्वैत आता सगळे कामधंदे सोडून हा खऱ्यांच्या घराकडे निघालेला असतो. तेव्हा मात्र आता त्याला वाटेतच सरोज मिळते. सरोजने आता एक गोष्ट बघितलेली असते, नोटीस केलेली असते की अद्वैत हा खूपच जास्त त्रस्त आहे. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की काय रे अद्वैत, काय झालं तुला, तू असा एकदम डाऊन फील होतोय मला. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की काही नाही मामा, तेव्हा मात्र मी जरा बाहेर जाऊन येतो असं तो म्हणत असतो. आता त्यालाही माहिती असतं की संध्याकाळी पूजेला जायचंय, परंतु हा अद्वैत पिछा करत असतो ते म्हणजे सुरेशचा. म्हणूनच तो आता तिथून निघतो. आता सरोजला देखील कळत नाही की नेमकं काय झालंय, काय घडलंय ते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो हे सगळं काय घडलंय ना त्या सुरेशमुळं, तो मध्ये आलाय ना त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम होऊ राहिलेत आणि मला आता प्रचंड राग येतोय. आता इकडे हा सुरेश संगीता आणि आबांशी फोनवरती गप्पा मारत असतो. मुद्दामच त्यांना संगीता आणि आबांशी कॉन्फरन्सवरती बोलत असतो. तेव्हा मात्र आबा म्हणतात की ठरल्याप्रमाणे घडतंय ना सगळं. तेव्हा मात्र संगीता म्हणत असते की होय आबा, सगळं अगदी आपण जसं ठरवलंय तसंच घडू राहिलंय. आता फक्त वेळ आहे ती म्हणजे जावई बापूंनी स्वतःच्या तोंडाने कलाला आता बोलण्याची. तेव्हा मात्र आता आबा म्हणत असतात की काळजी करू नका, तो नक्कीच बोलेल आणि त्याला या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे. तो अगदी हृदयाने विचार करतो सगळ्या गोष्टींचा. झाल्या असतील त्याच्याकडून चुका, त्याच्या मनावरती बिंबवण्यात आलं असेल म्हणून त्यांनी घेतले असतील काही निर्णय, परंतु आता मात्र आपल्याला तसं बघायला मिळणार नाहीये. असं जेव्हा आबा म्हणत असतात तेव्हा मात्र संगीताला एक मॉरल सपोर्ट मिळालेला असतो. आबांनी आता संगीताला सपोर्ट केलेला असतो. या सगळ्या गोष्टींमध्ये आता अद्वैत हा डायरेक्टली घरी आलेला असतो. तो येताच बघतो की कला आणि सुरेश मात्र लहानपणीच्या गप्पा मारत बसलेले असतात. दोघांनी लहानपणी घालवलेले क्षण अगदी लहानपणीचे. दोघंही किती जास्त पर्सनली एकमेकांच्या जवळ होते हे मात्र आता अद्वैतला याच्यातून दिसत असतं. सुरेश म्हणत असतो की अगं मला सगळं आठवतंय, किती छोटी होती तू, मी तुझा हात पकडायचो, तुला किती जास्त त्रास व्हायचा आणि मग तू ओरडायची. या सगळ्या गोष्टी लहानपणी गमती जमती ज्या केलेल्या असतात त्या सगळ्या आता ते बोलत असतात आणि या सगळ्या गोष्टी ऐकून मात्र आता फार वाईट वाटत असतं ते अद्वैतला. अद्वैत म्हणत असतो की म्हणजे हे लहानपणीची मित्रमैत्रिणी आहेत आणि त्याच्यामुळे हे सगळं होतंय, परंतु आता याच्या मनात तर कला बसलीये
आणि कलाला तो प्रपोज करणार, हे सगळं मला मान्य नाहीये. आणि आता मात्र हे सगळं अद्वैतला सहन होत नसतं. आता अद्वैत मुद्दाम खरेंच्या घरी आलेला असतो. तेव्हा मात्र संगीता म्हणत असते, अरे जावई बापू आलात तुम्ही, या 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 बसा. तेव्हा मात्र आता सगळ्या गोष्टी अशा गप्पा सुरू असतात. संगीता आता अद्वैतला बसवते, परंतु अद्वैत आता पूर्ण त्या चर्चेतून बाहेरच असतो. अद्वैत एकही शब्द बोललेला नसतो. आल्यापासून तो शांतच असतो. कला कारण की त्याच्याशी काहीच बोललेली नसते. कला आणि आता सुरेशच्या गप्पा टप्पा सुरू होतात आणि हा गप्पा टप्पा बघून टेन्शन येत असतं ते अद्वैतला. आणि कलाच्या आणि सुरेशच्या गप्पा सुरू होतात. लहानपणी कशा प्रकारे ते खेळले, बागडले, याच प्रकारच्या गप्पा ते दोघं मारत असतात आणि ते खूप हॅप्पी असतात. एकमेकांकडे बघून फक्त आणि फक्त स्माइल करत असतात आणि खूप जास्त त्यांना एन्जॉय मिळत असतो त्यातून. त्या गप्पांमध्ये ते रंगलेले असतात आणि हे बघून मात्र अद्वैतला खूप वाईट वाटतं. अद्वैतला कोणी विचारतही नसतं. अद्वैत आता बाजूला फक्त नावाला बसलेला असतो, बाकी काही नाही. फक्त आता या सगळ्या गोष्टीतून अद्वैत पूर्णपणे ट्रिगर झालेला असतो. आधीमध्ये तो बोलत असतो, परंतु सगळं काही जे बोलणं आहे ते सुरेश आणि कलाच चालू असतं. तेव्हा मात्र आता अद्वैतला काय करावं काही कळत नसतं. कशाही प्रकारे आता त्याला त्या सुरेशला तिथून काढून द्यायचं असतं. त्यासाठी तो खूप प्रयत्न करत असतो, सुरेश सोबत बोलत असतो. परंतु आता मात्र अद्वैतला एक गोष्ट लक्षात येते की हा सुरेश मात्र काही हटतच नाहीये. तो कलाला प्रपोज केल्याशिवाय जाणारच नाही. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की ठीक आहे, मी येतो काही क्षणात. अद्वैतला आता काहीतरी प्लॅन करायचा असतो म्हणून तो डायरेक्टली आलेला असतो बाहेर आणि तो डायरेक्टली घरी येतो. घरी जेव्हा येतो तेव्हा मात्र तो रूम मध्ये घुसतो. तेव्हा मात्र तो रेडी वगैरे होतो, जरा फ्रेश वगैरे होतो. आता पूजेला सगळ्यांनाच निघायचं असतं. इकडे मात्र रोहिणी, नैना यांच्या डोक्यामध्ये वेगळाच कारभार सुरू असतो. कशा प्रकारे कलाला गुंतून द्यायचं आणि या सगळ्या गोष्टी करायच्या. त्यांच्या वेगवेगळे प्लॅन तर सुरूच असतात. परंतु आता इकडे रोहिणीच्या डोक्यात एक प्लॅन असतो. जर अद्वैतने कलाला प्रपोज केलं आणि काही जर झालं तर मात्र पुढे प्रॉब्लेम होईल, हे मात्र आता रोहिणीला चांगलंच माहिती असतं. आता मात्र कलाच्या घरी सगळेजण गेलेले असतात. अद्वैत देखील असतो, त्याच्यासोबत सगळे घरातले आलेले असतात आणि हे बघून संगीताला प्रचंड आनंद झालेला असतो. इकडे सुरेश देखील असतो आणि आता अद्वैत जेव्हा सगळ्यांसोबत आलेला असतो तेव्हा मात्र कला नॉर्मली रिॲक्ट करत असते. कोणालाही असा विशेष असा भाव वगैरे देत नसते. फक्त आबांना कला भाव देत असते. बाकीच्या कोणालाच काही जास्त भाव वगैरे देत नसते. नॉर्मली जसे पाहुणे येतात तसं ती आता त्या सगळ्यांशी वागत असते. सरोजच्या डोक्यात एक गोष्ट आलेली असते की अद्वैत ज्या प्रकारे दिवाना झालेला असतो कलाचा, त्यावरून तिला असं वाटत असतं की अद्वैतला पुन्हा आता काही खरे आवडायला लागली काय. म्हणून आता तिला एक गोष्ट लक्षात येते की नाही, मला आता यांच्यामध्ये काही ना काहीतरी विघ्न आणायलाच पाहिजे. म्हणून आता संगीताचं घर चेक करायचं. कलाने नक्कीच काही ना काहीतरी केलेलं असेल, आणलेलं असेल असं तिला वाटत असतं. आता ऍक्च्युली कलाला आबांनीच एक मूर्ती घडवायला लावलेली असते. ती पूर्णपणे सोन्यामध्ये असते. त्याच्यावरती इन डिटेलिंग पाहिजे असतात. म्हणून मात्र ती मूर्ती आता कलाकडेच असते आणि ती संपूर्णपणे तयार देखील नसते झालेली आणि ती मूर्ती कलाने ठेवायला दिलेली असते ती संगीताकडे. त्यामुळे आता सरोजचं डोकं चांगलंच पेटतं. सरोज विचार करते की आता मात्र मला काही ना काहीतरी पॉइंट तर शोधावाच लागेल आणि इथे पूर्णपणे दंगा करावा लागेल, तरच हे सगळं काही शक्य आहे. म्हणून आता सरोज गुपचूपपणे संगीताच्या रूममध्ये जाते. संगीताच्या रूममध्ये जेव्हा ती जाते तेव्हा मात्र ती गुपचूपपणे गेलेली असते. ती रूममध्ये जाताच आता तिने कपाट उचकलेलं असतं. कपाट उचकताच मात्र ती आता सगळीकडे शोधू लागते काही मिळतंय का. आणि तिच्या हाताला एक आता सोन्याची मूर्ती देखील लागलेली असते. म्हणून ती आता सगळीकडे बघत असते. तेव्हा तिच्या लक्षात येतं की नाही, हे सगळं कलाने चोरून आणलेलं दिसतंय. आणि मग आता सरोज जेव्हा ते कपाट बघत असते तेव्हा मात्र त्याच्यामध्ये एक न्यूजपेपर पडलेला असतो आणि ती उचलते आणि बघते. त्यावरती ती बघते तर ती पूर्णपणे हादरून जाते. तिला आता पूर्णपणे घाम आलेला असतो आणि सरोज प्रचंड हादरलेली असते. कारण की ती गोष्ट असते 5 वर्ष जुनी. अद्वैतकडून 5 वर्षापूर्वी घडलेल्या अपघातात वारलेली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून कलाचे काकाच होते. ही गोष्ट आता सरोजला समजलेली असते. सरोज पूर्णपणे हादरलेली असते. परंतु तरी आता सरोज ती गोष्ट गुपितच ठेवते. परंतु आता तिच्या हातात लागलेली मूर्ती घेऊन ती खाली येते आणि ती म्हणत असते की मला इथे काय सापडले तुम्ही बघून हादरून जाल. आणि असं म्हणतच आता मात्र ती तिथून आणलेली ती मूर्ती दाखवते आणि म्हणते की ही सगळी गोष्ट करत असते ती खरे आणि कलाने चोरून आणलेली मूर्ती आहे.
कारण की आता ते सगळं काही आता तसंच घडवलेलं असतं, जेणेकरून आता कलावरती परिणाम व्हावा आणि अद्वैतवरती देखील परिणाम व्हावा आणि यांना एकमेकांचा प्रचंड राग यावा यासाठी सगळ्या गोष्टी चालू केलेल्या असतात. हे सरोजचं एक प्लॅनिंग असतं. सरोज हे सगळ्यांना दाखवते, त्यावेळेस मात्र अद्वैतमध्ये येतो आणि अद्वैतच सांगतो जे काही सत्य परिस्थिती असते ते आम्हीच दिलं होतं वगैरे वगैरे, आणि ह्या सगळ्या गोष्टी घरीच करायला लावल्या होत्या. ह्या सगळ्या गोष्टी आता अद्वैतने सावरून घेतलेल्या असतात आणि तो सगळं काही कलाच्या बाजूने बोललेला असतो. ऍक्च्युली हे सगळं बोलणं कलाला आवडलेलं असतं, परंतु अद्वैतने हे सगळं केलेलं असतं ते फक्त कलासाठी केलेलं असतं. परंतु आता मात्र सरोजला एक गोष्ट लक्षात येते की अद्वैत तर कलाचीच बाजू घेतोय, आता मात्र मला दुसरा काहीतरी मार्ग उपलब्ध करावा लागेल. आणि तिच्या डोक्यात एक गोष्टीची आयडिया येते की जर कलाला जर सांगितलं की तिचे काका हे सदोष अपराधाने वरती गेलेले आहेत आणि हा अपघात जर अद्वैतने केला होता तर मात्र ती कधीही माफ करू शकणार नाही, कारण की ती बऱ्याच वेळा म्हटलेली देखील आहे की तो अपघात करणारा मला जर एकदा भेटला तर मी त्याच्याकडे बघेलच म्हणून. असं आता मात्र वाटत असतं ते सरोजला. सरोज मग विचार करते की नाही, आता मात्र मला फक्त एवढ्या एका प्लॅनवरती राहून उपयोग नाही. आता मी एक प्लॅन करते की मला जे सत्य समजले ते जर मी कलाला सांगितलं तर कला मात्र प्रचंड भडकेल आणि अद्वैत सोबत असलेले सगळे नाते संबंध तोडून टाकेल, असं आता सरोजला वाटत असतं. त्यामुळे आता सरोज पुढे जाते आणि या सगळ्या गोष्टीला आता ती अंजाम द्यायला सुरुवात करत असते. तेव्हा मात्र ती आता अशा पद्धतीने हे सगळं पुढे आणणार असते की ते बघून तुम्हाला देखील धक्का बसेल आणि आता सरोज ही धक्का देण्यासाठी आलेली असते. तर मित्रांनो, आता नेमकं पुढे सरोज हे सगळं सत्य कोणाला सांगते, कलाला सांगते की घरातल्या सगळ्यांना सांगते, हे बघणं फारच रंजक ठरणार आहे. मित्रांनो, तुम्हाला आजचा पार्ट कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका. आणि मित्रांनो, पुढचा पार्ट म्हणजे पार्ट 8 जर तुम्हाला बघायचा असेल तर पार्ट 8 अशी कमेंट बॉक्समध्ये नक्की करा. तर मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र, धन्यवाद.